श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर अधिक मास चालू आहे. अधिक मास आता संपत येणार आहे आणि अधिक मासामध्ये कुणाच्या काहीही सेवा करायला जमलं नाही, एखाद्या व्यक्तीला कोणतीही सेवा करायला जमलं नाही तरी पण काहीही हरकत नाही. पण अधिक मासाचे जे शेवटचे 5 दिवस राहणार आहे, तर शेवटच्या 5 दिवसामध्ये तुम्ही एखादी साधी सोपी सेवा सुद्धा करून लाभ घेऊ शकता. ज्यांनी अनेक व्रतवैकल्य केले किंवा अनेक संकल्प केले, या महिन्यात पारायण केली आहे, त्या लोकांनी सुद्धा या शेवटच्या 5 दिवसांमध्ये सुद्धा लाभ घेऊ शकता. तर हे 5 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि हा लाभ कसा करून घ्यायचा तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सनातन धर्मात अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास म्हटलं जातं, हे सगळ्यांना माहीत आहे. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. पद्मपुराण, स्कंद पुराण, नारद पुराण या सगळ्यांमध्ये ह्या अधिक मासाचे महत्त्व वर्णन करण्यात आले आहे. या महिन्यात केलेला जप, दान, व्रत आणि भगवंताचे स्मरण या सगळ्या गोष्टींचे पुण्य आपल्याला अधिक पटीने मिळत असते, 100 पटीनेही मिळत असते. आणि हेही तुम्हाला माहिती झालंच असेल. पण जी गोष्ट तुम्हाला माहीत नसेल ती म्हणजे अधिक मासांमध्ये शेवटच्या 5 दिवसांचे महत्त्व. कोणत्याही पवित्र कालखंडाचा शेवटचा जो भाग असतो ना, तो अधिक फलदायी मानला जातो. जसं नवरात्रीचा 9वा दिवस आपल्याला अत्यंत फलदायी असतो, श्रावणाचा शेवटचा सोमवार किंवा कार्तिक महिन्याचे शेवटचे काही दिवस, त्याप्रमाणे अधिक महिन्याचे हे शेवटचे 5 दिवस आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. तर यंदा अधिक महिन्याचे शेवटचे 5 दिवस कोणते असणार आहेत तर 11 जून ते 15 जून हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये तुम्हाला काही छोटीशी साधना उपासना करायची आहे. तर ती काय करायची आहे तर ते आपण ह्या व्हिडिओत बघूया. अधिक महिना मुळातच भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे आणि एकादशी तिथी सुद्धा विष्णूंना समर्पित आहे. तर 11 जूनला एकादशी या तिथी आहे, त्यामुळे या तिथीचं महात्म्य खूप मोठं आहे. म्हणून जरी पूर्ण अधिक महिना काही करायला जमलं नाही तर अधिक महिन्यातली एकादशी सोडू नये. या दिवशीचा उपवास करावा किंवा उपवास करायला जमत नसेल तर भगवान श्री हरी विष्णूंच्या मंत्राचा जप करणे किंवा विष्णू सहस्रनाम असेल, हरिपाठ असेल, या प्रकारचे स्तोत्र एकादशीला म्हणणे किंवा भागवत वाचणे, छोटं भागवत वाचणे. तर ह्या दिवशी एकादशीला तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. तसेच 12 तारखेला प्रदोष आहे आणि 13 तारखेला मासिक शिवरात्र आहे आणि 14 तारखेला दर्श अमावस्या सुरू होणार आहे आणि 15 तारखेला सोमवती अमावस्या आहे आणि अधिक महिन्यात ज्येष्ठ महिन्याची समाप्ती आहे. असे हे 5 दिवस महत्त्वाचे आहेत. आता या 5 दिवसांमध्ये नक्की काय करायचं तर या काळात केलेलं नामस्मरण हे मनाला स्थैर्य देतं. या काळात भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. तुम्हाला एखादा मंत्र येत असेल किंवा ओम विष्णवे नमः हा जरी मंत्र तुम्ही म्हटला तरी चालेल किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा अगदी साधा सोपा मंत्र आहे. तर ह्या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला जमलं तर स्वामी चरित्र वाचू शकता. तसेच या काळामध्ये तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण करा किंवा विष्णू सहस्रनामाचा मंत्र आहे तो पठण करा किंवा भगवद्गीतेचा अध्याय आहे, 15वा अध्याय आहे, ते पठण करा किंवा श्रवण करा, मंत्र श्रवण करा. तसेच तुळशीला मनापासून पाणी अर्पण करा, तुळशीची पूजा करणं, तसेच अन्नदान करणं, गरजूंना मदत करणं. संध्याकाळच्या वेळेला तुपाचा दिवा देवाजवळ लावायचा. तुळशीजवळ सुद्धा तुपाचा दिवा ह्या 5 दिवसांमध्ये लावा. तसेच अधिक महिन्यामध्ये सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की या अधिक महिन्यामध्ये सुद्धा संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. तर ह्या 5 दिवसात इतर दिवशी नसेल जमल तर ह्या 5 दिवसात तुम्ही नक्की तुळशीजवळ तुपाचा दिवा लावणार. त्याचबरोबर रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करा. हरिपाठ रोज संध्याकाळी वाचा. अशा साध्या सोप्या तुम्हाला सेवा करायच्या आहेत. असं नाही का म्हणजे ह्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत असं नाही का, यातली कुठली तरी एखादी सेवा तुम्ही नक्की करा. किंवा अधिक महिन्याचं महात्म्य तुमचं ऐकायचं राहिलं असेल तर स्वामी कृपा या चॅनलवर, ह्या आपल्या चॅनलवर तर मी अधिक मास कथासार याचे खूप छान छान कथा सांगितलेल्या आहेत. ते तुम्ही श्रवण करा. तुम्हाला वाचायला नसेल जमत, पठण करायला नसेल जमत तर तुम्ही त्या ऐका. तर हे तुम्हाला 11 जून ते 15 जून हे जे अधिक महिन्याचे शेवटचे दिवस आहे, यामध्ये मोठमोठे विधी करण्याची आवश्यकता नाही. तर अगदी श्रद्धेने भगवान श्री हरी विष्णूचे नामस्मरण, प्रार्थना, शक्य तितके सत्कर्म जरी केले तुम्ही अधिक मासामध्ये आध्यात्मिक लाभ घेता येतो.
तसेच धर्मग्रंथानुसार भक्तिभावाने केलेले लहानसे पुण्यकर्म सुद्धा या काळात विशेष फलदायी मानले जाते. तर अशा प्रकारे आपल्याला 11 जून ते 15 जून ज्यांना सेवा कोणत्याही करायला जमल्या नाही ह्या अधिक मासामध्ये, तर तुम्ही ह्या सेवा करू शकतात. तसेच ज्यांना गोपद्म जे व्रत आहे त्याचा मी व्हिडिओ सेपरेट बनवलेला होता, तर त्यांना सुद्धा ह्या 5 दिवसात तुळशीसमोर किंवा देवघरासमोर सुद्धा हे 5 दिवस ते व्रत करू शकता. अगदी साधं सोपं व्रत आहे. तर ह्या तुम्हाला अगदी साध्या सोप्या सेवा करायच्या आहे. ज्यांना काहीच जमलं नाही करायला त्यांनी करा, किंवा ज्यांनी सेवा केल्यात तरी पण ह्या सेवा करू शकतात. एखादा मंत्र जाप सुद्धा करू शकतात. तर अशा प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या सेवा करायच्या आहेत. तर अशा प्रकारची ही माहिती आहे. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.